अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं. आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले. भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत. इंधन दरवाढीवरनं संजय राऊतांचं वक्तव्य. महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल असंही विधान. ब्रेडच्या दरात 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता नाश्ताही महागला. वाढता वाहतूक खर्च, पॅकेजिंग, मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपया घसरल्याचा परिणाम. मुंबईतील वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात रेल्वेकडनं अतिक्रमण हटाव मोहीम. गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं अखेर काम सुरू. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. कारवाईविरोधात स्थानिक आक्रमक. विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. रायगड, रत्नागिरीच्या जागेवर अनिकेत तटकरे तर पुण्यातून सुनील टिंगरे, रमेश अप्पा थोरात, विकास लांडे इच्छुक. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक देवगिरीवरती. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. तपासासाठी सीबीआयचं पथक लातुरात ठाण मांडून मोटेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेणार. विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंतच्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. वर्ध्यामध्ये सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद. जळगावच्या यावल तालुक्यातील परसाळेमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्नमंडप उडाला. सुदैवानं घटनेत कुणालाही दुखापत नाही. मात्र वादळामुळे मंडपाचं मोठं नुकसान. उत्तराखंडच्या योगनगरी रेल्वे स्थानकावरती मोठा अपघात टळला. शटिंग करताना उज्जैनी एक्सप्रेस अचानक रुळावरनं घसरली. घटनेत ट्रेनच्या 3 डब्यांचं मोठं नुकसान. जीवितहानी नाही.